करुणा शर्मा न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं मान्य केलेलं आहे. धनंजय मुंडेंचे पाय आणखीन खोलात गेले. हे बघा, मी अगोदरच सांगितलं होतं की करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं मला वाटतं एका बाईटमध्ये म्हणलं होतं. आणि आता त्याच्या पलीकडे आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांची पहिली असो दुसरी असो याच्यावरती आता आम्हाला काही चर्चा करायची नाही. आमचा फोकस संतोष देशमुख याचा ज्या निर्घोण पद्धतीने अमानवीय पद्धतीने जो खून केलेला आहे, आमच्या संतोषला न्याय मिळाला पाहिजे हे आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि महादेव मुंडे हा जो बिचारा 38 वर्षाचं लेकरू त्यांनी मारलंय आणि त्याचेही लेकरं बाळा रडत आहेत, तर महादेव मुंडेच्या सुद्धा मारेकरी सापडले पाहिजेत ही आमची प्रायोरिटी आहे. धनंजय देशमुख हे आष्टी येथे आमदार सुरेश अण्णा धस यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत आमदार सुरेश अण्णा धस आहेत. साहेब, धनंजय देशमुख यांनी भेट घेतली आहे, नेमकी काय चर्चा झाली? नाही, कायदेशीर कुठलीही बाजू, आमचं एकच, धनंजय आणि माझं दोघांचं एकच काम राहिलेलं आहे. आता उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर ही लवकरात लवकर निघाली पाहिजे आणि काही टेक्निकल लॅकिनो या प्रकरणामध्ये राहू नयेत. उद्याच्याला अजूनही काही बाबी आमच्याकडं आलेल्या आहेत, ज्या बाबीवरती SITनं काम करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ तो संतोष घुले याचा मोबाईल ओपन झालेला नाही. त्याच्यानंतर तो विष्णू चाटे 10 तारखेच्या नंतर त्याचा मोबाईल बंद आहे. आणि या दरम्यानच्या कालावधीत तो एक डॉक्टर आहे मला वाटतं, ज्याची पत्नी सरकारी वकील आहे, भाषिका काय. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही लॅक्युनो राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे मेहुणे साडू है ना शेंडकर आम्ही सर्वांनी केलेली आहे. ही कुठेही लॅक्युनो राहू नये. हे ज्यांनी आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि कदाचित आकाचा आकासुद्धा, या सगळ्यांनी जो अन्याय आमच्या संतोषवरती केलेला आहे, या सर्वांना फाशी झाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी त्या ठिकाणी घेतो. अगोदर वाल्मिक कराड, त्याच्यानंतर पीक विमा, त्यानंतर कृषी साहित्यामध्ये घोटाळा आणि आता करुणा शर्मा न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं मान्य केलेलं आहे. धनंजय मुंडेंचे पाय आणखीन खोलात गेले. हे बघा, मी अगोदरच सांगितलं होतं की करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं मला वाटतं एका बाईटमध्ये म्हणलं होतं. आणि आता त्याच्या पलीकडे आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांची पहिली असो दुसरी असो याच्यावरती आता आम्हाला काही चर्चा करायची नाही. आमचा फोकस संतोष देशमुख याचा ज्या निर्घोण पद्धतीने अमानवीय पद्धतीने जो खून केलेला आहे, आमच्या संतोषला न्याय मिळाला पाहिजे हे आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि महादेव मुंडे हा जो बिचारा 38 वर्षाचं लेकरू त्यांनी मारलंय आणि त्याचेही लेकरं बाळा रडत आहेत, तर महादेव मुंडेच्या सुद्धा मारेकरी सापडले पाहिजेत ही आमची प्रायोरिटी. धनंजय मुंडेंची पहिली बायको दुसरी बायको आणखी काय ते आम्हाला काय बोलू नका आणि विचारू नका. कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्रिमंडळात चालतो का असं दमानिया म्हणल्यात. आता तरी त्यांचा राजीनामा घेणार आहेत का सरकार? मी याच्यावर प्रतिक्रियाच देणार नाही ना. मी जे बोलायचं ते बोललो. आम्हाला त्याचा फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही. आमचा फर्स्ट प्रायोरिटी अजूनही 60 दिवस हो नाहीतर 61 दिवस हो, आम्हाला आमचा संतोष ज्या पद्धतीने मारलाय त्या पद्धतीवरतीच काम करायचे. आता धनंजय आम्ही त्याच बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. भाजपमध्ये सांगतायत की राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, परंतु अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. कुणीतरी पुढे येऊन गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा करू. राहुल सोलापूरकर हा मी कालच सांगितलेलं आहे की याचा मासल भाग उलटा टांगून याला पोलीसच्या सुंदरीने जोडला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे परत दुसरा कोणी राहुल सोलापूरकर जन्मू नये. फक्त त्यांनी क्षमा मागतो आणि काय म्हणला तो
हे मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी व्यक्त करण्यासारखं बोललाय का हा? हा, त्याला लाज लज्जा आहे का थोडीफार? कशाला हिरो झाला, कशाला हे करतो रे? एवढा मोठा टोंगळ्या झाला, त्याला लाज वाटायला पाहिजे ना महाराजांबद्दल काय बोलावं काय नाही ते. अरे महाराजांबद्दलच नाही, कोणत्याच विभूतीबद्दल बोलण्याची अशी हिंमत झाली नाही पाहिजे. राहुल सोलापूरकर वाळीत पडला पाहिजे. ह्याला शेजाऱ्यांनी सुद्धा कोणी बोलू नका, ह्याच्या मित्रांनी सुद्धा बोललं नाही पाहिजे आणि याला गुन्हा दाखल करून याचा मासल भाग हाणला पाहिजे असं माझं मत. शेवटचा प्रश्न, आपण 2-3 दिवसापूर्वी म्हणलं होतात की माझ्याकडे सुद्धा पुरावे आहेत, वेळेवर ते उघड कर. कशाचे? संतोष देशमुख हत्या प्रकरणात असेल. हो, माझ्याकडे आहेतच ना, कागदपत्र गोळाच करतोय ना. SITला आम्हाला अजून बरेच कागद द्यायचे. अजून कुठं काय तपास प्राथमिक याच्यावरती. आता आरोपी अटक झाले, यांचे MCR झाले. अजून पुढं एखाद्या वेळेस वेळ जर पडली ना तर ह्यांचे ते तसल्या तपासण्या असतात ना, कोणत्या नार्को टेस्ट अमुक टमुक, हे सुद्धा घेण्याची मागणी आम्ही करणार आहे. ते जरी MCR झाला तरी नार्को टेस्ट कधी बी होऊ शकते. ह्या सगळ्यांच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजेत. विष्णूची झाली पाहिजे, सुदर्शन गोले झाले पाहिजे, आकाची झाली पाहिजे. आणि हे सगळ्यात कुठं जर आकाचा आका आला तर आकाचे बी झाले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. झुरळासारखं मारलं का तुम्ही? काय समजून मारलं त्याला? त्याची चूक काय होती? आता कालच अनिकेत लोहिया माझ्याकडे आले होते, मानवलोकचे. त्यांनी मला सांगितलं 1.5 लाखाचं स्पेशल पारितोषिक आम्ही संतोषला दिलं म्हणून. त्याच्यासारखा सरपंचच नव्हता, त्याच्यासारखं लेकरूच नव्हतं. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा हसू बघा ना, एकूण त्याच्या चेहऱ्यावरचं एवढं खळखळतं हसू जे आहे ना, याच्यावरून ओळखायचं की त्याची वृत्ती किती चांगली होती. अशा सुंदर वृत्तीच्या माणसाला तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने मारता. तुम्हाला सुट्टी नाही, कोणालाच सुट्टी नाही याच्यातल्या. आणि राज्याचे, आमचा विश्वास, राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की मी यात कोणाला सोडणार नाही. आणि काल सुद्धा त्यांनी म्हणलेत आमचा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर SITवर प्रचंड विश्वास आहे. आम्ही अजून SITला कागदपत्र देऊ आणि या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या सीज झाल्या पाहिजेत. असं आम्ही, कोणाच्या नावावर प्रॉपर्टी आहेत, शाळेत खायत भायेत वाहेत, कोणाच्या बी नावावर प्रॉपर्टी आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये आले पाहिजेत. जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडेवर 302चा गुन्हा दाखल करावा. ते आमचं समाजभूषण आहे, आमचं दैवत आहे. ते जे बोलले त्याच्याबद्दल मी उलटं पालटं काहीच बोलू शकत नाही. ते जे बोलले ते बोलले, म्हणजे त्यांच्या भूमिकेशी सहमत आहात? त्यांच्या, हे बघा, ते जे बोललेले ते बोलले. मी आज अजून म्हणलेलो नाही. पण पाटलांना शिकवण्या इतका किंवा पाटलांवरती बोलण्या एवढा मोठा मी नाही, हे स्पष्टपणे सांगतो. कॅमेरामॅन आदिलसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, आष्टी, बीड.